नगर शहरातील मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नांवर महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शहर सुधार संघर्ष अभियानातर्फे 2 स्वतंत्र मोर्चे काढण्यात आले। आमदार संग्राम जगताप यांनी या मुद्द्यावर ठिय्या आंदोलन केलं। अभियानातर्फे थेट आयुक्त कार्यालयात कुत्रे घुसवण्याचा प्रयत्न झाला। मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर असून त्यावर प्रशासन त्वरेनं कारवाई करेल असं आश्वासन आयुक्त गावडे यांनी आंदोलकांना दिलं। काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनात वाढ झाली आहे। त्यात लहान मुले जखमी होत आहेत। त्यावर कुत्रे पकडण्याची मोहीम रात्रीच राबवण्याची सूचना आंदोलकांनी केली। कुत्रे पकडणाऱ्या ठेकेदाराचे काम संशयास्पद असून एकाच वाहनामध्ये त्याच्याकडून 30 कुत्री गावभर फिरवली जात आहेत। त्यातून केलेल्या कारवाईचे प्रदर्शन करण्यात येते। प्रत्यक्षात शहर आणि उपनगरांमधील कुत्री पकडली जात नाहीत। त्याशिवाय कुत्र्यांचे निर्बीजीकरण योग्य पद्धतीनं सुरू असेल तर कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच कशी असाही प्रश्न आंदोलकांनी उपस्थित केला। आयुक्त दिलीप गावडे म्हणाले की मोकाट कुत्रे पकडण्यासाठी प्रभागनिहाय 4 पथकं नियुक्त करण्यात आली आहेत। पकडलेल्या कुत्र्यांची माहिती ठेकेदाराकडून रोज घेतली जाईल। पिंपळगाव माळवी येथे निर्बीजीकरणाचा प्रोजेक्ट अंतिम टप्प्यात आहे। तेथे एकाच वेळी 400 ते 500 कुत्र्यांचे शास्त्रीय पद्धतीने निर्बीजीकरण करण्याची व्यवस्था करण्यात येईल। त्यासोबतच वेटरनरी डॉक्टरांचीही मानधनावर नियुक्ती करण्यात आली आहे। हे काम गतीनं करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या आहेत। प्राणी संरक्षण कायद्याचे पालन करून ही प्रक्रिया राबवावी लागते। त्यात पकडलेल्या कुत्र्यांचा छळ होणार नाही याचीही दक्षता घ्यावी लागेल असंही त्यांनी सांगितलं। गेल्या वर्षी पण काही असे प्रसंग एका दुसरा घडला होता। त्याही वेळेपासून आपण जी उपाययोजना हाती घेतली ती उपाययोजना अशी आहे की पिंपळगाव माळवीला आपण एक शेड तयार केलेला आहे। त्याचं काम आता 100% आणि पार्टी हे दोन्ही अभियंते त्या साईटवर उपलब्ध आहेत आणि त्यांनी आज दरम्यान या आंदोलनाविषयी आमदार संग्राम जगताप यांनी अधिक माहिती दिली। नगरपालिकेमध्ये काही मोकाट कुत्र्यांचा विषय गेल्या 15 दिवसापासून आपल्याला संपूर्ण शहरामध्ये धुमाकूळ घातलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि 2 लहान मुलींना त्या कुत्र्यांच्या माध्यमातून चावण्यात आलं, मोठे दुखापत झाले आहे। त्यांच्यावर उपचार देखील प्रकारची खबरदारी या संदर्भामध्ये घेतली गेली नाही। पहिली घटना घडल्यानंतर देखील तिथं कुठल्याही त्याच्यामध्ये उपाययोजना राबवल्या गेल्या नाही। त्यामुळे वारंवार अशा घटना घडण्याकरता सुरुवात झाली आणि त्यामुळे त्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी मोर्चा आणला की प्रशासनाला कुठे त्याच्यामध्ये जाग आली पाहिजे। सत्ताधाऱ्यांना त्याच्यामध्ये शहराचं काही घेणं देणं राहिलं नाही। अशा प्रकारचं या सगळ्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं की फक्त जायचं एखाद्या ठिकाणी फक्त फोटो काढायचे। आज नाले सफाईचा विषय असेल तो देखील पावसाळा सुरून अनेक दिवस झाले, त्यामध्ये नाले सफाई अद्यापर्यंत पूर्ण झालेली नाही। आज नाशिकसाठी छोटं शहर आहे आणि मग अशा प्रकारे जर आपल्याबद्दल परिस्थिती झाली तर आज नालेच सफाई झाली नाही तर पावसाचं पाणी देखील वाहून जाण्याकरता जागा राहणार नाही। फार मोठी जीवितहानी देखील होऊ शकतील। अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये सर्व काम झालं पाहिजे याच्याकरता आम्ही मोर्चा आज या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये आणला। आयुक्तांनी देखील संबंधित अधिकारी जे आहेत त्या अधिकाऱ्यांवरती देखील नोटीस बजावली त्यांना कुटुंबाच्यावर विषयांवरती आणि गेल्या काळामध्ये आता 8 ते 10 दिवसामध्ये त्याच्यावर सुधारणा झालेल्या आहेत। तर महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये आम्ही कुत्रे आणू आणि प्रत्येक कार्यालयामध्ये जे काही अधिकाऱ्यांची जी केबिन आहे त्या केबिनमध्ये कुत्रे सोडणार आणि केबिन लावून घेणार अशा प्रकारची भूमिका आम्ही असताना जाहीर केली आणि ते मात्र आम्ही आंदोलन तशा प्रकारचं आंदोलन आम्ही सुधारणा झाली नाही तर ते करणार। न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, एसएन मीडिया, अहमदनगर। जे काही अधिकाऱ्यांची जी केबिन आहे त्या केबिनमध्ये कुत्रे सोडणार आणि केबिन लावून घेणार अशा प्रकारची भूमिका आम्ही असताना जाहीर केली आणि ते मात्र आम्ही आंदोलन तशा प्रकारचं आंदोलन आम्ही सुधारणा झाली नाही तर ते करणार। न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, एसएन मीडिया, अहमदनगर।